नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 25 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीलाच अश्विन म्हणतो, काय झालंय का आज? तन्वी आली होती का? मग कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे ना, सोड, आज जे काही झालंय ते मला आठवायचंच नाहीये. कल्पनाताई, पूर्णाजी, सायलीला टोमणे मारायचा एकही चान्स सोडत नाहीयेत. अश्विन म्हणतो, मम्मा, आपल्याला पुढचे काही दिवस तन्वीला सांभाळावं लागेल बरं, कारण तिची मानसिक अवस्था अजिबात ठीक नाहीये. ती खूपच निराश झाली आहे ग. तिला बाहेर काढणं खूप कठीण आहे या सगळ्यातनं. पण आपण हे सगळं करायला हवं की नाही? मग पूर्णाजी म्हणतात, हो रे बाबा अश्विन, आपणच तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवंय. कल्पनाताई पुन्हा सायलीला टोमणा मारतात आणि म्हणतात, कोणी तिच्याशी कसंही वागू दे बाबा, पण आपण तर तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायलाच हवं ना. आपण तन्वीच्या बाजूने ठामपणे उभं राहूयात. आपलं दुर्दैव, ती आपली सून होऊ शकली नाही, पण तन्वी मला माझ्या मुलीसारखीच आहे. कल्पनाताई जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा सायलीला टचकन रडू येतं, कारण सायलीला त्या मुलगी मानत नाहीयेत ना सध्या, त्यामुळे कदाचित तिला रडू आलं असावं. अश्विन आता सायलीकडे बघतोय, पण सायली मात्र रडते आणि तिथून निघून जाते तिच्या बेडरूममध्ये. पण या कोणाला तिची काही दया येईना. बरं असो, आता अर्जुन आलाय थोड्या वेळाने असं दाखवलंय त्यांनी. सगळेजण हे जेवत असतात, सुभेदार कायम जेवतच असतात टेबलावर. आता अर्जुन आल्या आल्या पूर्णाजीला वाटतं की ते नाही का असं आल्या आल्या गाराणे करावे, म्हणून मुद्दाम अर्जुनला टोमणा मारतात. यांचं तर काय, यांची मनमानी सुरूच आहे. आल्या आल्या अर्जुनला कळलं की काहीतरी तमाशा झालेला दिसतोय घरात. पूर्णाजी म्हणतात, दिवसभर याची बायको नको ते उद्योग करत बसते, आता हा जाईल त्याच्या बायकोच्या मागे पुढे करायला. आता हे सगळेचे सगळे अर्जुनकडे बघताय. मग अर्जुन म्हणतो, पूर्णाजी एक काम करतेस का पूर्णाजी? अगं माझी बायको दिवसभर किती उद्योग करते, या सगळ्याची एक कंप्लेंट बुक लिहून ठेवशील का? म्हणजे एखादा उद्योग मिस नको व्हायला ना तुझ्याकडनं. आता हा मुद्दाम उलटून बोलतोय पूर्णाजीला आणि म्हणतो, एक काम करतो ना पूर्णाजी, एखादी डायरी आणून देऊ का तुला? बेस्ट आयडिया. तू एक काम कर ना, बसल्या बसल्या माझ्या बायकोच्या सगळ्या तक्रारी लिहून टाक ना. दिवसाच्या 51 कंप्लेंट सहज होतील नाही पूर्णाजी? आणि मग जज सुद्धा तूच होशील ना पूर्णाजी, हो की नाही? मग अश्विन म्हणतो, दादा तू इथे पण मस्करी करतोयस का? अर्जुन म्हणतो, नाही रे अश्विन, अजिबात नाही. अरे मी खूप सिरियस आहे अश्विन. अरे रोज रोज तुम्ही जे कोड बसवता ना घरामध्ये, त्याचा कंटाळा आलाय मला. आज ना जरा घाई आहे बरं का मला. असं म्हणून तो आता वर त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो. मग ह्या कल्पनाताई म्हणतात, कसला निर्लज्ज आहे हा. म्हणजे त्याने काही जरी बोललं तरी तो तसाच आहे आणि ही सायली पण अशीच आहे, हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. मग कशाला उगाच हे दोघेही टेन्शन घेत नाहीत प्रेक्षकांनो. पण पुढे बघा, हा आलाय बेडरूम मध्ये, सायलीला म्हणतो, मिसेस सायली, अहो काय झालं तुम्हाला, असं का चेहरा पडलाय तुमचा? मग सायली काहीच म्हणत नाही. सायली म्हणते, काही नाही, कुठे काय? अर्जुन म्हणतो, काही झालंय का घरामध्ये? सायली म्हणते, एका घरात राहिल्यावर भांड्याला भांडी लागणारच, कशाला काळजी करताय, जाऊ द्या. अर्जुन म्हणतो, माझ्याकडे ना एक छान बातमी आहे, तुम्ही ऐकलीत ना तर तुमचा मूड फ्रेश होऊन जाईल बघा. सायली म्हणते, कसली बातमी आहे, कुठे चाललो ते तर सांगा. मग अर्जुन म्हणतो, अहो आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचे, चला चला. सायली म्हणते, अहो पण आपण त्या जोशीबद्दल काही सांगायला गेलो तर मधुभाऊंचा विश्वास बसेल का? अर्जुन म्हणतो, पुरावा दाखव ना. सायली म्हणते, कसला पुरावा? अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो गाडीमध्ये बसल्यावर, चला चला चला. आता त्याने त्या सायलीचा हात धरलाय आणि तो तिला घेऊन जातोय मधुभाऊंकडे. आता खाली आल्या आल्या हॉलमध्ये पूर्णाजी म्हणतात, झाली वाटतं नवऱ्याकडे चुगली करून, पुन्हा एक टोमणा बॉम्ब मारलाय. आता बघा, पूर्णाजी म्हणतात, नवरा घरी आल्या आल्या हिने गळा काढला असेल, मला स्वयंपाकघरात येऊ दिलं नाही म्हणून. कल्पनाताई हसायला लागतात. आता अर्जुनला सगळं समजलं यांच्याकडूनच. मग कल्पनाताई म्हणतात, आणि म्हणली असेल पूर्णाई लगेच, आता आपण जेवायला बाहेरच जाऊया. म्हणजे या सोल्युशन पण सांगताय आणि प्रॉब्लेम पण सांगताय. अर्जुन आता हसतो बरं का. कल्पनाताई म्हणतात, लगेच निघाला हा पैसे उडवायला, म्हणजे हे दोघं बाहेर खायला जाणार म्हणजे पैसे उडवणार बरं का. आता दुष्ट सासू अजून कशी असावी याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण झाल्यात कल्पनाताई. तर आता पुढे अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने मला काही सांगितलेलं नाहीये. त्यावर कल्पनाताईंनी अतिशय विचित्र रिॲक्शन दिली. पुढे अर्जुन म्हणतो, आत्ता मला कळतंय तुमच्याकडनं की तिला पूर्ण दिवस स्वयंपाकघरात जायला पण मिळालं नाही काय? अच्छा, पण बरं झालं बाबा, फॅन्टॅस्टिक.
ग्रेट. आता आम्ही दोघे बाहेर डिनर करू, रोमॅन्टिक डिनर करायला जाऊ आम्ही. पण त्याआधी आम्हाला महत्वाचं काम संपवायचंय. चला चला मिसेस सायली, चला बाय पूर्णाजी. हा असं बोलून मुद्दाम तिथून चिथवून निघून जातो यांना. पूर्णाजी म्हणतात निर्लज्ज कोणीकडचा, अख्खीच्या अख्खी मालिका शून्यावर आणून ठेवली हो यांनी. म्हणजे जे सुरुवातीला आपण पाहिलं होतं ते सगळं पुन्हा बघतोय आपण. अवघड आहे बाबा. तर असो, आता प्रियाला आठवतंय सायलीने दिलेली धमकी की जबरदस्तीने असं प्रेम होत नसतं, तू या घराशी नातं जोडू शकत नाही वगैरे वगैरे. तुझ्यातला नीचपणा आणि तुझ्यामुळे आलेली कटुता यामध्ये मी उभी आहे. अगं तुझा कसला अर्जुन, हे तुझे कधीच नव्हते. हे सगळे वाक्य तिला आठवतात. आणि आता प्रिया ठरवते की मला सुभेदारच्या घरामध्ये जायचंय, काहीही करून मला त्या घरात शिरायचंय. मगच त्या सायलीचा माज उतरेल आणि या नागराचा राग पण जाईल. पण आता काहीतरी पावलं उचलायला हवीत. मी काय करू. आता असा विचार करून ती अश्विनसाठी पुन्हा एक गळ टाकते बरं का. आता अश्विनला फोन करते. बरं खरं सांगा मला प्रेक्षकांना, आता ती फोनवर बघा कशी बोलते. कोणालाही लक्षात येईल की ही मुद्दाम खोटं बोलते म्हणून. अश्विन चहा घेत असतो तेव्हा ही त्याला मेसेज करते बरं का. अश्विन तो मेसेज वाचतो आणि ताबडतोब तिला फोन करतो. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं रे. अश्विन पण लो वाटायचं थांबत नाहीये. मी जर आत्ता जीव दिला तर या सगळ्यातून माझी सुटका होईल रे अश्विन. अश्विनने तो मेसेज वाचला आणि तडक बाजूला जाऊन हिला फोन केला. आता ही बसल्या बसल्या मस्त रिलॅक्स झाली आहे त्याला मेसेज करून. ही मुद्दाम अश्विनला अशीच फसवणार आहे. मी मागे सांगितलं ना तुम्हाला प्रेक्षकांना, अगदी तसं. आता फोन केल्या केल्या मोठ्याने रडायला लागते. अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, काय वेड्यासारखा मेसेज केलास तू मला. मग प्रिया म्हणते, काय करू रे अश्विन, काय करू. माझ्या डोक्यातले विचार थांबतच नाहीये. मला आता वाटायला लागले की वेळ लागेल मला अश्विन. असं वाटतं की हे सगळं माझ्याच नशिबात काय. अरे अश्विन, खरंच मी एवढी वाईट आहे का रे. म्हणून अर्जुनने मला असं किड्यासारखं उचललं आणि बाजूला फेकलं. किती ओव्हर बोलते ही. मग प्रिया पुढे म्हणते, माझ्या नशिबात प्रेमच नाही करे अश्विन, की माझी लायकीच नाहीये प्रेम मिळवण्याची. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, हे बघ, तू शांत हो. तू असा विचार नको करूस बरं. हा गोडगोड बोलतोय तिच्याशी. प्रिया म्हणते, मला तर हे सगळं कायमचं संपवून टाकायचंय अश्विन. अश्विन म्हणतो, तन्वी असं मनात नाही आणायचा बरं विचार, ऐक बरं माझं. प्रिया म्हणते, अरे मीच नाही राहिले तर बरं होऊन जाईल ना अश्विन. मग अश्विन म्हणतो, बस कर बरं तन्वी, आता असं नाही बोलायचं. आणि जीव वगैरे देण्याबद्दल विचार सुद्धा मनात आणायचा नाही. तन्वी, तुला माझी शपथ आहे बरं. आता प्रिया लगेच हसते बरं का तिकडनं मनातले मनात की ए पकडला मासा पकडला. आणि म्हणते पुढे, अश्विन तूच आहेस रे, तुलाच माझी काळजी आहे बघ. मी तुझी शपथ नाही रे मोडू शकत. तुला शब्द दिलाय ना, त्यासाठी तर मला जिवंत तर राहावंच लागल. किती नाटकी बोलते ही. आता पुढे बघा. अश्विन म्हणतो, बरं गुड गर्ल, आता रडू नकोस बरं आणि रिलॅक्स राहा, शांत राहा. अश्विन म्हणतो, तुला कधी काहीही शेअर करावंसं वाटलं ना तन्वी तर मी आहे. आता टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स राहा. तुला कधीही काहीही बोलायचं असलं तर मला कॉल कर, मी आहे, असं म्हणतो तो. तेव्हा प्रिया म्हणते, थँक्यू अश्विन, थँक्यू सो मच. आणि आता असं म्हणून फोन ठेवून देते बरं का ती. अश्विनला कसं काय कळत नसेल प्रेक्षकांनो, ही नाटकी बोलते. बरं असो, पण आता फोन ठेवल्यावर मोठ्याने हसते आणि म्हणते, या माशासाठी ना छोटा गळ जरी टाकला ना तरी हा स्वतःहून येईल आणि अडकेल माझ्या या जाळ्यामध्ये. मला खात्री आहे जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा सगळे सुभेदार डायनिंग टेबलवर बसून पोहे खात असणार आहे. कन्फर्म माहीत झालेलं आहे मला आता. असं म्हणून हसायला लागते आणि म्हणते, अश्विन. पुढच्या सीनमध्ये सायली आता मधुभाऊंकडे आली आहे बरं का. आता ही बिचारी कुसुम औषधं देत असते मधुभाऊंना. तेवढ्यात सायली अर्जुन आवाज देतात, कुसुम ताई. मग कुसुम खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई सायली, अर्जुन, तुम्ही दोघं आलात. अगं ये. अगं थांब, मी तुझ्यासाठी ना भाकर तुकडा आणते ओवाळायला, थांब सायली तिथेच. सायली म्हणते, अगं कुसुमताई राहू दे सगळं, आम्हाला मधुभाऊंशी बोलायचं होतं. मग कुसुम म्हणते, अगं बोलशील ग, असं कसं, तू पहिल्यांदा आली आहेस माहेरी लग्न झाल्यावर. अगं दृष्ट तर तुमची काढायलाच हवी ना, थांबा जरा. आता ही कुसुम अगदी उत्साहाने पटकन किचनमध्ये जाऊन तुकडा पाणी आणते आणि या दोघांवरनं अशी ओवाळते. अगदी ओवाळोस्तोर दाखवलंय त्यांनी. असा वेळ घालवतात बघा एपिसोड वाढवायला. अजून तर काही नाही, पुढे बघा, छान दाखवलंय तसं त्यांनी आज खूप. सायली माहेरवाशीण म्हणून पहिल्यांदा घरी आली आहे. कुसुम कौतुकाने दोघांची दृष्ट काढते आणि आता दोघेही घरात येतात. आता कुसुम म्हणते, या बसा. पहिल्यांदा आलाय दोघं जण, गोडधोड करते.
मग अर्जुन म्हणतो गोडधोड तर तुम्ही कराच कुसुमताई, आता आम्ही आलोय ना तर मधुभाऊंचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मधुभाऊ आता उठून उभे राहतात आणि म्हणतात तुम्ही केस बद्दल बोलायला आलायत तर मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, मी पारावर जाऊन बसतो असं म्हणून मधुभाऊ जाणार असतात. मग सायली म्हणते थांबा जरा मधुभाऊ, ह्यांना ना तुमच्याशी बोलायचंय आणि ते तुमच्या फायद्याचं आहे. मधुभाऊ म्हणतात जे काही बोलायचं ना ते माझ्या वकिलांशी बोला, जोशींशी. मधुभाऊ अरे अचानक अमरीशपुरी कसे काय झाले? पण आता बघा सायली म्हणते मधुभाऊ मला माहिती आहे तुमचा ह्यांच्यावर विश्वास नाहीये पण माझ्यावरती विश्वास आहे ना. मधुभाऊ आता जरा स्तब्ध झालेत. सायली म्हणते बसा खाली. बसा म्हणलं ना, सांगते तुम्हाला. आता सायलीने जबरदस्ती त्यांना बसवलंय, ते काही बसत नसतात. तेव्हा सायली म्हणते तुम्हाला माझी शपथ आहे मधुभाऊ, बसा बरं. मग बसले मधुभाऊ खाली. अर्जुन जरा सायलीकडे बघून हसतो बरं का, की तिने असं एकदम जरा रागवलं ना मधुभाऊंना आणि बसवलं खाली. पण असो, बघा पुढे काय घडलंय. अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला माहिती आहे माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसणार नाहीये, म्हणूनच मी आता असं म्हणून त्याने मोबाईल काढलाय त्याचा बाहेर आणि म्हणतोय की मी पुरावे सोबत घेऊन आलोय मधुभाऊ. आणि त्याने तो व्हिडिओ दाखवलाय मधुभाऊंना ज्यामध्ये महिपत आणि जोशी या दोघांमध्ये संवाद झालेला मधुभाऊंना मोबाईलवर दिसतोय. आता महिपत सांगतो की 113% जोशी मी तुला मदत करणार आणि त्या अर्जुन सुभेदारची जे काही इल्लीगल प्रॉपर्टी आहे ती सगळी सांग मला, गिफ्ट देईल तुला आपल्या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये 11व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट. ते सगळं त्या माणसाशी बोलला ना महिपत, ते सगळं ऐकवलंय. आणि मग तो जोशी म्हणतो ना तो मधुभाऊ खूप मूर्ख आहे, मी जे सांगेल ते सगळं ऐकतो तो. महिपत साहेब त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करतो की नाही बघा आणि त्याला पुन्हा जेलमध्ये टाकतो आणि तुमच्या मुलीला वाचवायचं काम माझं आहे, नका काळजी करू हो. म्हणजे मधुभाऊंना कळलंय बरं का, त्याने मूर्ख म्हणलंय त्यांना म्हणजे जोशी. तर हे सगळं बघून मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मधुभाऊ म्हणतात हे काय आहे भयंकर सगळं. मग अर्जुन म्हणतो महिपतनेच त्या जोशीला तुमच्याकडे पाठवलं होतं मधुभाऊ तुमची केस घ्यायला, तुमची केस जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी. त्यामुळे साक्षी आता कधीही सुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मधुभाऊंना आता शब्दच राहिले नाहीयेत बोलायला. सायली म्हणते मधुभाऊ आठवतंय ना तुम्हाला, मी ह्यांच्याऐवजी दुसरीकडे गेले होते तुमची केस द्यायला, कोणीच तुमची केस घेत नव्हतं, तेव्हा हा जोशीच आला स्वतःहून आणि त्याने तुमची केस घेतली. मग मधुभाऊंना आठवतं की खरंच जोशी स्वतःहूनच आला होता आणि तुमची केस मी लढतो असं सांगून गेला होता मधुभाऊंना. आणि मधुभाऊंनी अगदी आंधळेपणाने खूप चांगले आहेत जोशी असं समजून केस त्यांना दिली होती. मधुभाऊ आता ते सगळं आठवतात आणि त्यांना आता प्रचंड टेन्शन आलंय. सायली म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी लावलेला सापळा होता हा, म्हणूनच जोशी तुम्हाला चुकीचे सल्ले देत होता. अहो तुम्हाला जामिनाच्या सगळ्या रीती पाळायची गरज नाही, अटी पाळायची गरज नाही असं तुम्हाला जोशी सांगत होता ना, म्हणजे त्या सही करायची नाही बुवा तिथे. ते सगळं आठवून देते सायली त्यांना. कुसुम म्हणते मला हे सगळं सांगितलं होतं सायलीने आधीच, पण अर्जुनकडे पुरावा नव्हता म्हणून तुम्ही खरं मानलं नसतं मधुभाऊ हे सगळं. अर्जुन म्हणतो मधुभाऊ पटतंय का तुम्हाला आता तरी की जोशी तुमच्या विरोधात आहे? जोशीचा खरा चेहरा हाच आहे मधुभाऊ. आता मधुभाऊ पांढरे पडलेत, त्यांना काही समजेना उमजेना, ते आपले नुसते मान हलवत आहे, नाही 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 असं शक्यच नाही वगैरे वगैरे. पण त्यांना आता टेन्शन आलंय आणि ते पटकन उभे राहतात आणि म्हणतात एवढा नीच माणूस असेल हा, असं वाटलं नव्हतं मला. त्या वकिलाकडे जातो आणि त्याला जाबच विचारतो. मग अर्जुन म्हणतो नाही 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 थांबा मधुभाऊ, जाऊ नका ती, तुम्ही जर असं काही केलं तर तो महिपत सावध होईल आणि असं आपल्याला करायचं नाहीये मधुभाऊ. त्याला यातलं काहीच कळू द्यायचं नाहीये की तुम्हाला खरं काय ते कळलंय. मधुभाऊ म्हणतात म्हणजे? सायली म्हणते म्हणजे मधुभाऊ तुम्ही आधीसारखाच विश्वास दाखवायचा त्याच्यावर आणि तुम्हाला काहीही कळलं नाही असं दाखवायचं. अर्जुन म्हणतो मधुभाऊ महिपत खूप हुशार माणूस आहे, त्याला जरा जरी शंका आली ना की आपल्याला कळलंय तर तो केस बरोबर वळवेल आणि तुम्हाला अडकवून टाकेल सगळ्यामध्ये, पण आपण ते होऊ द्यायचं नाहीये. आता मधुभाऊ म्हणतात हे तर सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, किती भयंकर आहे हे सगळं. माणसं ओळखायला मी असं कसं चुकलो? मधुभाऊ तुम्ही दुसऱ्यांदा चुकलात, विलासला ओळखायला पण अशीच चुकले होते मधुभाऊ, म्हणून तर एवढं सगळं हरिद्र घडलंय. असो, मधुभाऊ आता टेन्शनमध्ये आलेत आणि आता 2 पावलं पुढे जातात आणि म्हणतात मला कळतच नाहीये असं कसं चुकलो मी. मग सायलीला कळतं की अरे बापरे मधुभाऊंना टेन्शन आलंय. मग सायली त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते मधुभाऊ नका टेन्शन घेऊ, नका काळजी करू, फक्त ह्यांचं ऐका हो मधुभाऊ, हे सांगतील ना तेवढं करा. मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही फक्त जोशीला सांगा की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करणार नाहीये, पण ॲक्च्युली तुम्ही जाऊन रोज सही करायची आहे पोलीस स्टेशनमध्ये. मग या कुसुमला प्रश्न पडलाय.
कुसुम म्हणते पण मधुभाऊनी सही केली हे पोलिसांकडनं जोशीला कळेलच की. अर्जुन म्हणतो नाही कळणार कुसुमताई, त्याची सोय मी करेल, ते मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. मग सायली म्हणते मधुभाऊ आपल्याला खूप खूप सावध राहावं लागणार आहे, कारण महिपत शिकरे त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जातोय. पण आता तो विसरलाय की महिपत शिखरेचा सामना अर्जुन सुभेदारशी आहे, ह्यांच्याशी सामना करणार आहे तो आता मधुभाऊ जरा केविलवाणं फील करताय बरं का. ही कुसुम म्हणते तुम्ही दोघं जर पुरावा घेऊन आला नसतात तर काय घडलं असतं, तो जोशी वकील आम्हाला फसवतच राहिला असता ना. अर्जुन म्हणतो आता मधुभाऊंना कोणीही फसवू शकणार नाही, मी आहे ना, फक्त जेवढं सांगितलंय तेवढं करा. रोज पोलीस स्टेशनमध्ये जा आणि सही आठवणीने करा हं मधुभाऊ. बरं चला आम्ही निघतो आता असं म्हणल्यावर मधुभाऊ म्हणतात थांबा जावाई बापू. आता अर्जुन वळतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात खरंच मला क्षमा करा जावाई बापू, तुमचा चांगुलपणा मला माहिती नव्हता. असं नव्हतं हो, मला माहीत होतं, पण माझ्या रागाने ना मला आंधळं केलं होतं बघा. आता या मधुभाऊंना पश्चाताप झालाय की आपण खूप चुकीचं वागलो बा अर्जुनशी. मग मधुभाऊ म्हणतात माझ्या या रागारागात मी तुम्हाला वाटेल ते बोललो. आता मधुभाऊंना तो प्रसंग आठवलाय की अर्जुन हात जोडून त्यांची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की ही केस राहू द्या मधुभाऊ माझ्याकडे, अहो दुसऱ्या कुठल्याही वकिलाला द्या पण त्या जोशी वकिलाला देऊ नका. तरी सुद्धा मधुभाऊने अतिशय निष्ठुरपणे त्याला घरातनं हाकलून दिलं, त्याला वाटेल तसं बोललं. ते सगळं आठवतं मधुभाऊंना आणि रडू येतं. म्हणजे मधुभाऊंना वाटते की हे सगळं आपण एवढं वाईट वागलो अर्जुनशी, तरी सुद्धा अर्जुन सगळं विसरला आणि पुन्हा आपल्या मदतीसाठी आला बुवा असं त्यांना पश्चाताप फील होतोय. मग मधुभाऊ म्हणतात सगळं विसरून तुम्ही माझ्या मदतीसाठी आलात. त्या जोशी वकिलाने मला जन्मठेप नाहीतर फाशी नक्कीच दिली असती. आता असं बोलून ते रडायला लागतात बिचारे. मग सायलीच्याही डोळ्यात पाणी येतं. थोडासा इमोशनल सीन दाखवलाय. मधुभाऊ म्हणतात माझं चुकलं जावाई बापू, मी खूप चुकीच्या पद्धतीने बोललो तुमच्याशी, खूप चुकीच्या पद्धतीने वागलो, मला माफ करा, खरंच मला माफ करा. असं म्हणून ते हात जोडतात आता अर्जुन पुढे. अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो असे हात नका जोडू, हे काय करताय तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि मी तुमचा मुलगा आहे की नाही. मुलाला रागवलं बोललं तर काय बिघडतं, मुलावर रागवायचा ओरडायचा बापाला हक्क असतो की नाही. बापाने असे हात नाही जोडायचे मधुभाऊ, असं माफी वगैरे मागू नका माझी प्लीज. असं म्हणून अर्जुन गोड स्माईल करून बघतोय त्यांच्याकडे. मग म्हणतो की तुम्हाला निर्दोष सोडवणं ही माझी जबाबदारी आहे मधुभाऊ, तुम्ही आता काळजी करू नका, मी ही जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. असं म्हणल्यावर सायली एकदम प्राऊड फील करते, अरे वा ये आपला नवरा आहे असं तिला. अर्जुन पटकन मधुभाऊंना नमस्कार करतो आणि म्हणतो तुमचे आशीर्वाद असू द्यात मधुभाऊ. आता मधुभाऊ सायलीकडे बघतात केविलवाणं. मग सायली म्हणते मधुभाऊ नका रडू आता आणि काळजी करायची नाही, हे आहेत ना. मधुभाऊ आठवतं का मागे तुम्ही एकदा म्हणाला होतात की तुमचा जावई 100 नंबरी सोनं आहे, ते किती खरं आहे हे तेव्हा कोणाला कळलं नव्हतं पण आता कळतंय ना. मग लगेच अर्जुन स्माईल करतो आणि कुसुम म्हणते की हो आता कळतंय बरं, अगदी नीट कळलंय बरं का सायली. आता असं छान म्हणजे कौतुक करतात ते जावयाचं आणि सायली फील व्हेरी प्राऊड, माझा नवरा आहे माझा. आणि आता मधुभाऊ म्हणतात ए कुसुम अगं माझी लेक पहिल्यांदा माहेरी आली आहे, असं तिला जाऊ देशील का, अगं तिची ओटी भर. मग कुसुम खुश होते आणि म्हणते हो भरते हो मधुभाऊ, ओटी भरते माझ्या सायलीची. मग काय सगळे एकमेकांकडे बघतात आणि खुशम खुश होऊन जातात. आणि मग मधुभाऊ म्हणतात जावाई बापू उभे का, बसा बसा बसा. आता हात धरून अर्जुनला ते खाली बसवतात, बसा बसा जावाई बापू. आता ती अख्खीच्या अख्खी ओटी भरताना पूर्ण सीन घेतलाय त्यांनी. कुसुम तिला कुंकू लावते, मग ओटी भरते, मग हे स्माईल करतात एकमेकांकडे बघून. असे एपिसोड वाढवतात आणि उगाचच तास दाखवतात. काही गरज आहे का बरं एवढ्याला दाखवायची, म्हणजे जे मेन मुद्द्याचं आहे ते दाखवा बा, उगाचच आपलं. आता तर रविवारी सुद्धा एपिसोड आहेत, बाप रे बाप अवघड आहे बाबा. पण चला आपल्याला जरा बोनस टाइम मिळेल सगळ्यांसोबत घालवण्यासाठी. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. आता मालिकेचा जरा ट्रॅकवर येतोय असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. तर अशा पद्धतीने ओटी वगैरे भरून झाली आहे, पण आता प्रियाचा माज काही कमी व्हायला तयार नाहीये अजून. या सुमनने तिला काहीतरी वाढलंय ताटामध्ये आणि म्हणते अगं बघ तन्वी कसं झालंय,
तुला गरम करून देऊ का? आता प्रिया एक घास खाते आणि सुमनवर जोरात हे काय आहे, या घरात एकतरी पदार्थ मला गरम मिळणार आहे की नाही? जेव्हा बघावं तेव्हा असं फ्रीजमधून काढून मला थंडगार वाढता. आता ती सुमन बिचारी कानकोंडी होते आणि म्हणते, अगं सॉरी ग, मी वाढलं तेव्हा गरमच केलं होतं ग, थोडं एवढं गार कसं झालं माहित नाही, मी आणते गरम करून. आता ती सुमन ते काहीतरी गरम करायला घेऊन जाते तेव्हा या प्रतिमा आत्या म्हणतात, थांब सुमन. काय ग तन्वी, काय चाललंय तुझं? आता प्रतिमा आत्याच्या अंगात आई आली आहे बरं का. आता त्या म्हणतात, गेले 2-3 दिवस बघते मी तन्वी, तुझ्या भावनांवर ताबाच राहिला नाहीये. अचानक चिडतेस काय? मग काहीच न घडल्यासारखी नीट काय वागतेस? काय चाललंय काय तुझं? प्रिया आता प्रतिमा आत्यावरही ओरडते आणि म्हणते, आई तू तर अजिबात बोलू नकोस. आता माझ्यावर जी वेळ आली आहे ना ती तुझ्यामुळेच आली आहे. माझी सख्खी आई माझ्या विचारांचा विचार करत नाही तर मी जगाकडून काय अपेक्षा करू? आता लगेच ती सुमन म्हणते, अगं ए तन्वी, अगं इतका कडवटपणा बरा नाही ग. आता प्रिया म्हणते, ए सुमन काकी, जे काही झालंय ना त्यानंतर गोडवा कुठून आणू ग? तरी मी नीट वागायचा प्रयत्न करते. मी सुभेदारांकडे नीट वागले होते. आता ती प्रतिमा आत्याकडे बघून बोलते बरं का. पण आता प्रतिमा आत्या म्हणतात, अगं तरी पण तुझी चिडचिड चालूच आहे तन्वी. अगं तू नीट का वागत नाहीयेस? तुझ्या अशा वागण्यामुळे उगाचच नात्यांमध्ये कडवटपणा येत चाललाय. मग ही सुमन म्हणते, अगं बाई, तुझं लग्न मोडलंय याचा दोष आईला देणं बंद कर ग बाई, तरच तुझा राग शांत होईल. प्रिया म्हणते, पण माझ्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, हे सत्य कुठे बदलणार आहे? आता या प्रतिमा आत्या म्हणतात, अगं बाई, मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचवलंय. भानावर ये तन्वी, भानावर. अगं तन्वी, तुला कळायला हवं, कुठल्या तरी वचनात अडकलेल्या नात्यामुळे तू कधीच सुखी नसती झाली. आणि भानावर ये तन्वी. अगं एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तुला कळायला हवं की नाती अशी जबरदस्तीने जोडता येत नाही. आता या अगदी सायलीसारखं बोलतात तंतोतंत. त्या पुढे म्हणतात की त्यासाठी प्रेम असायला हवं तन्वी. आता प्रियाला सायलीचेच वाक्य आठवतात. सायली अगदी तंतोतंत अशीच बोलते की एवढं सगळं झाल्यावरही तुला कळायला हवं प्रिया, नाती जबरदस्तीने जोडता येत नाही, त्यासाठी प्रेमच असायला हवं. प्रिया आता जरा भांबवल्यासारखी प्रतिमा आत्याकडे बघते. प्रतिमा आत्या आता तिच्याकडे राग बघतात आणि तिथून निघून जातात. आता प्रिया विचार करते, या दोन्ही मायलेकींची नाळ मला आता तोडायलाच हवी. ह्या मायलेकीची नाळ मला वेगळी करावीच लागेल. आता या प्रतिमाने काही प्रॉब्लेम करायच्या आत मला अलगदपणे हिला बाजूला करायलाच हवं, नाहीतर मला सुभेदारांच्या घरात शिरता येणार नाही. प्रिया असा विचार करते बरं का. आता या मालिकेतला आजचा आपला शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. तर अर्जुन त्याचं काम करत असतो आणि सायली त्याच्याकडे बघत असते. अर्जुन चैतन्याला काहीतरी फोन करून सांगतो जोशीबद्दल. तेव्हा सायली विचार करते, ह्यांनी आज खूप काही केलंय मधुभाऊंसाठी. आता हे मधुभाऊंसाठी नव्या जोमाने कामाला लागलेत. साक्षीला आता शिक्षा होणारच. आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी साक्षीला शिक्षा होईल, असं काहीतरी मनात विचार करते. आता सगळं चांगलं होईल बॉ असं आणि असा विचार करून आता ती अर्जुनकडे जाते. अर्जुन खूप कामात असतो. सायली अर्जुनला म्हणते, मगापासनं बघतीये खूप कामात आहात, थकला असाल ना, असं म्हणून ती आता त्याचं डोकं दाबून देतीये. अर्जुनला फार छान वाटतंय सायली डोकं दाबते तेव्हा. अर्जुन आता लाडातच म्हणतो की अरे वा, काम तर मी करत होतो, पण माझी बायको इतका छान हेड मसाज देणार असेल तर आता मी कामांना सुट्टी देणार आहे. मग सायली म्हणते, मला कामं आहेत पण मला आता खोली आवरायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ती सगळी कामं राहू द्यात. आता सायली म्हणते, पण मला खाली अजून किचनमध्ये जायचंय. मग अर्जुन म्हणतो, आता ते राहू द्या. सायली म्हणते, मला विरजन लावायचंय. अर्जुन म्हणतो, आता तेही राहू द्या. सायली पुढे म्हणते, मला कडधान्य भिजत घालायचेत. अर्जुन म्हणतो, आता ते सुद्धा राहू द्या. मग सायली म्हणते, दूध राहिलंय तापवायचं. सायली तिच्या कामांची लिस्ट सांगत असते आणि अर्जुन मात्र रोमॅन्टिक झालेला असतो. सायली म्हणत असते, आता मला खाली जायचंय, दूध तापवायचंय. अर्जुन म्हणतो, आता तेही राहू द्या. असं म्हणून आता अर्जुन सायलीच्या प्रेमाने जवळ जाणार तेवढ्यात सायली त्याला चुकवते आणि बाजूला जाऊन हसायला लागते. अर्जुनच्या नाकाला जोरात ठोसा लागतो भिंतीचा. त्यामुळे तो चिडतो आणि म्हणतो, असा धोका देतात का नवऱ्याला? आणि सायली मात्र हसते. आणि ह्या शेवटच्या सीनवर हा एपिसोड त्यांनी समाप्त केलाय. अगदी छान आणि मस्त असे सीन दाखवतायत. आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये आवडतायत ना तुम्हाला प्रेक्षकांना बघायला, मग नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले 91,000 सबस्क्रायबर झालेत. काहीच सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1 लाख व्हायला. तर आपली फॅमिली मोठी आणि पूर्ण होईल अजून. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच काय ती अपेक्षा.
आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे की नव्या नवरीने गोडधोड स्वयंपाक करायचा असतो, तो सायलीला सगळ्यांसाठी करायचा आहे. विमल म्हणते सायली ताई पण सगळ्यांच्या लक्षात येईल ना तुम्ही स्वयंपाक केलाय ते. तर ही सायली म्हणते तुम्ही तिथे दारात उभं राहा, घरात कोणी नाहीये ना, कोणी आलं तर मला खुणवा. मग विमल म्हणते मी शिट्टी वाजवेल. आता तेवढ्यात पूर्णाजी आणि कल्पनाताई घरात आल्यात. मग ही विमल शिट्टी वाजवायचा प्रयत्न करते पण तिला वाजवतच येत नाही, त्यामुळे सायली बहुतेक पकडली जाईल. आता मधुभाऊ आणि अर्जुन जोशी वकिलाकडे आलेत त्याला एक्सपोज करायला. अर्जुनने आता जोशीची कॉलर धरली आहे आणि त्याला धमकवलंय तुझा बॉस जरी आला ना तरी आता मला थांबवू शकणार नाही. त्याच्या तोंडात पण मारली आहे एक आणि त्याला तो व्हिडिओ दाखवलाय. आता अर्जुनच्या प्लॅन मध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. आता बघ कळेलच आपल्याला उद्या की नेमकं काय झालंय. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.